सर्वांना नमस्कार. जय भीम, जय वंचित, जय संविधान. सध्या लाईव्ह येण्याचं कारण आहे की लातूर शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे आणि त्या आचारसंहितेचा बलात्कार आणि त्याचा हनन करताना आज आपण लातूरकर सर्व पाहत आहोत. जी काही आचारसंहिता 15 डिसेंबर पासून या लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये लागू आहे, ती लागू असताना उमेदवारी अर्ज आहे तो 23 डिसेंबर पासून ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज आहे. त्याचबरोबर उमेदवारी छाननी 31 डिसेंबर पर्यंत आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख जी आहे ते 2 जानेवारी आहे आणि मतदानाची तारीख ही 15 तारीख आहे आणि मतमोजणी ही 16 तारखेला आहे. हे सर्व असताना प्रचार यंत्रणा ही जी लागणार आहे ती 3 तारखेच्या पासून प्रचार यंत्रणा या लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रचार यंत्रणा सुरू होईल, ज्यामध्ये ज्या त्या पक्षाने आपली प्रचार यंत्रणा राबवायची आहे. पण या लातूर शहरामध्ये जे काही नियमाचं उल्लंघन हे राष्ट्रीय पक्ष असतील आणि इथले प्रस्थापित पक्ष आहेत, जे त्यामध्ये भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे सर्व पक्ष आज राजरोसपणे लातूर शहरामध्ये जिथं जमावबंदी असताना तिथं हे टप्प्याटप्प्याने आणि गुटागुटाने ही गँग फिरत आहे. ही दिवसाढवळ्या इलेक्शन कमिशनच्या समोर इलेक्शन कमिशन इथं आहे का नाही, इलेक्शन कमिशन काय काम करतंय, हे अधिकारी आणि हे इलेक्शन कमिशन डोळे बंद करून बसलेलं आहे का? कारण हे जे सर्वजण गँग करून फिरत आहेत, टुप्प्याटुप्प्यानं फिरत आहेत, त्याच्यावरती जमावबंदीचा त्याचबरोबर इलेक्शन कमिशननं त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा. यासाठी उद्या वंचित बहुजन आघाडी इथले माननीय कलेक्टर असतील, त्याचबरोबर निवडणूक अधिकारी असतील, त्यांना उद्या यांच्या विरोधामध्ये अर्ज दाखल करणार आहे आणि यांचे पुरावे घेऊन आम्ही इलेक्शन कमिशन आणि कलेक्टर ऑफिसकडे जाणार आहोत. कारण आपण लोकशाही मानतो, लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपण आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे. आपण पक्षाचा प्रचार हा इलेक्शन कमिशननं किंवा या इथल्या आदर्श आचारसंहितेनं जे काही आपल्याला घालून दिलेलं आहे त्यानुसार आपण आपल्या पक्षाचा प्रचार करावा. पण इथं आपण राजरोसपणे आचारसंहितेचा भंग करत आहात. हे पुराव्यानिशी आम्ही उद्या माननीय कलेक्टर असतील आणि इथले निवडणूक प्रभारी जे असतील त्यांच्याकडे आम्ही याच्या माध्यमातून आम्ही उद्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही उद्या त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. एवढी नोंद जे कोणी लाईव्ह बघत आहेत त्यांनी घ्यावी. कारण आपण आदर्श आचार संहितेच्या माध्यमातून ही लातूर शहर महानगरपालिकेचा उत्सव आपण साजरा करणार आहोत आणि त्या उत्सवाला कुणाचंही कसलंही गालबोट लागू नये याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. कारण आज जर आपण बघत आहोत तर हे गँग जे फिरलेत, ह्या गँग जे आहेत ना, ह्या फक्त इलेक्शनच्या वेळेस आलेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि लोक ह्यांना तोंडावर थुतू करालेत हे पण लोकांना माहिती आहे. पण हे निर्लज्ज लोक हे तसंच चाललेत कारण ह्यांना सत्तेचा माज आहे आणि या सत्तेचा माज हे ह्यांना पाडल्याशिवाय, ह्यांची जागा दाखवल्याशिवाय ह्यांच्या सत्तेचा माज जाणार नाही आणि ह्यांचा सत्तेचा माज उतरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी खंबीर आहे. एवढी दखल या सर्व गँग आणि गँगनी लक्षात घ्यावी, एवढी मी या फेसबुकच्या माध्यमातून त्यांना ह्या इशारा देत आहे.